Hello friends, welcome to my channel Ganitashi Maitri. In a class, there are 15 boys and 10 girls. 3 students are to be selected at random. The probability that 1 girl and 2 boys are selected is what? एका वर्गात 15 मुले आणि 10 मुली आहेत. 3 मुलांची यादृच्छिकपणे निवड करायची आहे. एक मुलगी आणि 2 मुलगे यांची निवड होण्याची शक्यता किती आहे? एक मुलगी आणि 2 मुलगे. टोटल 15 बॉईज आणि 10 गर्ल्स आहेत. 15 बॉईज अँड 10 गर्ल्स. त्यापैकी एक मुलगी आणि 2 मुलगे यांची निवड म्हणजे 10 गर्ल्समधून एक गर्ल चूज करायची आणि 15 बॉईजमधून आपण 2 बॉईज चूज करायचे आणि टोटल आपले स्टुडंट्स 25 आहेत. त्यामुळे 25मधून 3 कोणते तरी आपल्याला चूज करायचे. ही येईल प्रोबॅबिलिटी. आता परत सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल 15 चूज 2 जे 15 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 13 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 9 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल होल डिवायडेड बाय 25 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 22 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. परत एकदा सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल 15 14 2 1 गुणिले 10 भागिले 25 24 23 3 2 1. हे 2 1 आणि हे 2 1 कॅन्सल होतील. 3 8 24 5 5 25 5 त्रिक 15 5 दुणे 10 बे चोक 8 बे दुणे 4 बे 7 14 म्हणजे 3 7 21 भागिले 23 दुणे 46. 21/46 ही प्रोबॅबिलिटी येईल. 21/46. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. 21/46 इज राईट आन्सर. Next question is, in a class of 43 students, 13 enrolled for both Spanish and Portuguese, 21 enrolled for Portuguese. If the students of class enrolled for at least one of the two subjects, then select the option that indicates the number of students who enrolled only for Spanish and not for Portuguese. In a class of 43 students, here total students are 43. Suppose this is class and these are 43 students, out of which 13 enrolled for both Spanish and Portuguese. समजा हे स्टुडंट्स आहेत ओनली स्पॅनिश आणि हे स्टुडंट्स आहेत ओनली पोर्तुगीजसाठी एनरोलमेंट केलेले आणि आपल्याकडे 13 स्टुडंट असे आहेत की ज्यांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवलेली आहेत. म्हणजे हे जे इंटरसेक्शन आहे म्हणजेच स्पॅनिश इंटरसेक्शन पोर्तुगीज इज 13. 21 एनरोल्ड फॉर पोर्तुगीज म्हणजे फक्त पोर्तुगीजसाठी टोटल 21 जणांनी एनरोल केलेलं आहे. तर आपल्याला फक्त स्पॅनिशसाठी म्हणजे फक्त स्पॅनिश ही भाषा शिकण्यासाठी किती जणांनी एनरोल केलेलं आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे हा शेडेड एरिया जो मी रेड पेनने शेड केला आहे तेवढाच एरिया आपल्याला काढायचा आहे. तर प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म्युलाप्रमाणे पी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता इथे पी ऑफ स्पॅनिश इंटरसेक्शन पोर्तुगीज स्पॅनिश युनियन पोर्तुगीज म्हणजे टोटल 43 स्टुडंट्स आहेत. पी ऑफ पोर्तुगीज 21 आहेत आणि पी ऑफ स्पॅनिश इंटरसेक्शन पोर्तुगीज 13 जण आहेत. मग फॉर्म्युलाप्रमाणे पी ऑफ एस युनियन पी इज इक्वल टू पी ऑफ पी प्लस पी ऑफ एस मायनस पी ऑफ एस इंटरसेक्ट पी. व्हॅल्यू पुट केल्यानंतर 43 इज इक्वल टू 21 प्लस पी ऑफ एस मायनस 13 म्हणजे 43 इज इक्वल टू 21 मायनस 13 इज 8. 8 प्लस पी ऑफ एस म्हणजे पी ऑफ एस इज 43 मायनस 8 म्हणजे 35.
आता हे टोटल पी ऑफ एस म्हणजे आपल्याला ही टोटल व्हॅल्यू मिळाली स्पॅनिश शिकणाऱ्या लोकांची. त्यात काही स्टुडंट हे इंटरसेक्शन एरियामधले सुद्धा आहेत, म्हणजे ते स्पॅनिशसुद्धा शिकणारे आहेत. स्पॅनिशसुद्धा शिकतात आणि पोर्तुगीजसुद्धा शिकतात. म्हणजे जर फक्त स्पॅनिश शिकणाऱ्या लोकांची आपल्याला संख्या काढायची असेल तर आपण ह्या इंटरसेक्शन एरियाची संख्या आधी काढायची. ती येईल आपली 21 + 13 8, म्हणजे 8 स्टुडंट असे आहेत की जे 13 ही संख्या आली स्पॅनिश आणि पोर्तुगीज ह्या दोन्ही भाषा शिकणाऱ्या लोकांची, आणि स्पॅनिश शिकणाऱ्या लोकांची संख्या आली 35. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू माहीत झाली 13 आणि ही टोटल व्हॅल्यू माहीत झाली 35. मग जर फक्त स्पॅनिश शिकणाऱ्या लोकांची संख्या काढायची असेल तर आपण सबट्रॅक्ट करूया. म्हणजे फक्त स्पॅनिश अँड नॉट पोर्तुगीज, ओनली स्पॅनिश अँड नॉट पोर्तुगीज इज 35 - 13, that is 22. So 22 students have enrolled only for Spanish and not for Portuguese. So option 2 is our right answer.